बावळटपणा आलाय. लग्ना इतका खर्च हळदीला आपल्याकडं, लग्ना इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची, भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद लावायची, हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. आणि त्याच्यापेक्षा तर आता आपल्याकडे इतका बावळटपणा आलाय, ते मेहंदी कार्यक्रम आलाय आपल्याकडे. मेहंदी सेपरेट. बरं मेहंदीला खर्च किती माहिती का? 2 लाख रुपये. आणि 10 रुपयाला नळकंडे दे. ते मेहंदी काढ. बरं ते आता ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काय ज्ञानेश्वरीची ओवी का काय? नाही, खेकळण गांडुळण साफ. खेकळण गांडुळण साफ. इथून इकडं मांजरीची घाण, कुत्र्याची. अरे काय आणि मेहंदीला खर्च. अग बाई, त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी घालव आणि नवरीत बादलीत बसव ना. हायला मेहंदी काढली काय? अपूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता येणे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो नऊवार. पोरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावडी तर मुंडके आम्ही. अशातही पैसे घालायचे. कशातही पैसे कसे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकात त्या मला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून आरगायला जाऊ. गेला ना बामणाच्या गाड्यात. तो बामण म्हणला मी आयतीलाच काटवळ्या याचं काय करायचं. अशातही पैसे. लग्न आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या मला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा घालचा. ते हायवेला म्हणत ना. तो हातात नाही झाला, झालाय नाही तर 35चाच होता. ते नवरदेव माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागते. अशी 4 पायऱ्या. किती दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसं द्यायचा ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दडपायचा आणि एक भाग इकडे दडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. एक भाग इकडे दडपायचं आणि एक पट वाटेवर द्यायची. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, ही एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीने असं गेलं ना, वर देऊ खाली पडलं पाहता काय. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. त्याच्या पुढं तो बँडवाला बहरा फुल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बहरा फुल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. आणि तो महबूबा चालवतो का समय दे का. आणि त्याच्या पुढं फुलं टाक. अरे बाटलीची बुच टाका बेवडा आहे दे. त्याला काय आला फुलं लागा त्या मरणाच्या क्वार्टर पितात ते. कशातही पैसे, कशातही पैसे घाल. केवर बसायचंय तुम्हाला. वेळ झाली. तुम्ही काय आज उठायच्या मार्गावर दिसत नाही. कशातही पैसे. 4 वाजेपर्यंत विठाल. कशातही पैसे घालायचे. कशातही पैसे घालू नका. लक्ष्मी ती
हो कसे ते अहो 3 माणसं अशी आहेत महाराज दिसन तिथं आणले पाहिजे 3 माणसं. एक पहिला माणूस आहे तो मठ्ठा कोणी बनवला लय पिसावली पाहिजे त्यावर. अहो मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडात बर्फ भरितोय पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फाव. अनाखो पांढरं पाणी हान मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठा पिले गावलात 22 गलास. मी म्हणलं आवलात काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का काय. अहो ते मठ्ठा पिलं घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गाड 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 बसलं का खाड खाड खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का गड 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 खाड 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 खाड. काय माणूस. अहो दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली लय पिसावली पाहिजे. अहो इथं कापेल इथं कापेल त्याच्यापेक्षा इथं दोन्ही गुण काप आणि हिंड काय नाही तर रविवारी घालूच नको ना. काय माणसे. आणि तिसरा एक माणूस येतो तर लय आणला. तो आणला नाही तो डायरेक्ट भोकातलाच पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय लय पिसावली पाहिजे. अहो गाऊन अहो सासूलाही गाऊन सुनालाही गाऊन. सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलं. बाकीचं तुमचं तुम्ही पाहून घ्या. नाही तरी गेला जन्म वाया. टाळी वाजवा ना गाड्या सर्वांना. विढाल चला पुन्हा शेकदा सर्व गावकरी मंडळी महाराज मंडळी सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. आपली वेळ संपलेली आहे. काय झालं कीर्तन आमच्याकडची भाषा आहे. अरे तू काय आता शिकायला का काय. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं माझं ह्या क्वालिटी लय बेकार. कुंडली गौरदय हरी पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींना धन्यवाद देतो. महाशिवरात्र महोत्सवानिमित्ताने एवढा सुंदर सोहळा चालू आहे आणि आजच्या या कीर्तनामध्ये सगळ्या तरुण पोरांना फक्त एकच उपदेश करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा. आपण आभार गबार माणसं नाहीयेत, 96 कोळी खानदान घराण्यातली. हो हे रक्त काय भांगार मुंगार नाही. हे रक्त माहिती तुम्हाला कसं आहे. टाळ वाजवा आवाज द्या आणि नॉर्मल टाळी वाजवा सर्वांनी टाळ वाजवा. ऐका ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं आहे. ऐका हे रक्त कसं
कसा आहे राजे राजाची बाती तुम्ही कानाला लावा राजे राजाची बाती तुम्ही कानाला लावा राजे ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो भेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे माती लावा कानाला ती माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो भेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला लावा आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला तुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न रायबाचे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त गोवा खाऊन फबाड चढवणार हे रक्त नाही हे रक्त 90 पिऊन लग्नात नाचणार हे रक्त नाही हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे उद्या सकाळी फासावर राहायचं उद्या सकाळी फासावर राहायचं सायंकाळच्या साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या जवळ आलेल्या मुलांना दोन्ही हात गजाच्या मधून बाहेर काढले आणि बाहेर काढलेले हात मुलांना आईच्या गालावर फिरवले आईच्या डोळ्याची कळवली दिसली मुलांना सांगितलं आई काही उद्या मला फासावर नेणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर न्यायचं म्हणून नाही मी एका शुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आज आनंद हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे आई काही उद्या मला फासावर नेतील आहे उद्या मला फासावर नेतील आहे आणि तुला सांगतो आई मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझं प्रेत द्यायला तू येऊ नको आई माझं प्रेत द्यायला तू येऊ नको आई माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझं प्रेत द्यायला जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका शुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सणवणार नाही हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि तिला 16वर नाव होतं भगत हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या गदवडीच्या वया डोहामध्ये टाकल्या स्वतःच्या गदवडीच्या वया डोहामध्ये टाकल्या रामेश्वर भटाने छळ केला उमाजींना मारलं 400 एकर जमीन दान केली 400 एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्या हात ठेवला मागशुद्ध दशमी आले अनुग्रह झाला वयाच्या 42 वर्षात समाजाने छळ केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलंय हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे आई बापाला द्याल प्रायश्चित घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या ज्ञानेश्वरी हे रक्त कसं आहे स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं उकळात गाणं गाऊन काढलंय हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज की हे रक्त कसा हे रक्त कसा आहे वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला माणसं रडतील आत काय नवल आहे माणसं रडतील आत काय नवल आहे घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली आल्या माणसं रडली सरदार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे चितेला आग लागली आग लागली चितेला आणि वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चिते थोडी टाकली होती हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त प्रेम